त्यावेळेस मला आठवलं का आम्ही एक दिवस असं पंढरपूरला गेलो, तिथं एक नर्सरी बघितली। त्यावेळेस मला असं वाटलं का आपण नर्सरी टाकली तर चालेल का, पण आमचा भाग दुष्काळग्रस्त आहे। मी यांना विचारलं तर ते म्हटले टाक। माझा भाऊ होता, भाऊ म्हटलं तुला काय करायचं तू टाक। रामकृष्ण हरी माऊली। मी सौ मीना सचिन गडाख, राहणार देवपूर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझं शिक्षण 12वी सायन्स झालेले लोणीला PPS मध्ये। माझं माहेर सांगवी इथे असून माझं तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक इथले माहेर। माझं वडील चुलते एकत्रित कुटुंब आहे, त्याच्यामुळे मला पूर असल्यामुळं आधुनिक शेती, त्याच्यामुळे मला खूप आवड होती शेतीविषयी। 2001 मध्ये माझं देवपूर गावात, मला राहणार देवपूर, तालुका सिन्नर, मला इथं दिलं। माझे मिस्टर जिल्हा परिषदला बांधकाम विभागाला आहे। मला 2 मुलं आहे, एक मुलगी मोठी आहे आणि एक मुलगा छोटा आहे। तर मुलगी माझी BMS कंप्लीट झाले, डॉक्टर झालेली आहे, आणि मुलगा BSc ॲग्रीला 2ऱ्या वर्षाला। मला शेतीची फार आवड असल्यामुळं काहीतरी केलं पाहिजे ह्या अनुषंगाने मी सातत्याने प्रयत्न करीत होते। पण आमचा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळं मला असं वाटायचं काय केलं पाहिजे, काय नको करायला, आणि यात आपण सक्सेस होऊ का नाही ह्या अनुषंगाने मी प्रयत्न केला। पण दुष्काळग्रस्त भाग असल्यामुळं अनेक अडचणी या नर्सरी व्यवसायात याने भरपूर अडचणी आल्या, पण मी त्याच्यात धैर्य धरलं आणि संकटावर मात करून नर्सरी व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न केला। पण त्यात मला पाठबळ माझ्या मिस्टरांचं आणि माझ्या भावाचं भरपूर भेटलं, आणि त्यानंतर मी नर्सरी व्यवसायाला सुरुवात केली। आमचा पूर्व भाग आहे ना, सिन्नर तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो। पण ह्या दिवसामध्ये 4च महिने काय होतं, पाऊस पडला, आणि पाऊस जर नाही पडला तर आमच्या भागामध्ये ना कोणत्याही प्रकारचं पीक येत नाही, आणि आलाय तरी ते कसं थोडंफार प्रमाणात पाणी असलं तरच ते पीक येतं, नाही तर पाऊस नसला तर पिकच येत नाही। त्यावेळेस आमच्या तिथं काय असतं, काही असं ज्वारी, मका हेच पिकं जास्त करून होत्या। पण आमच्या भागामध्ये जर नर्सरी व्यवसाय जर टाकला तर टिकल का नाही, काय होईल ह्या अनुषंगाने आम्ही काय करायचं, प्रयत्न करायचं। पण मला काय वाटायचं जर अडचणी आल्या तर आपण, पण माझ्या मिस्टरांनी मला खूप पाठबळ दिलं आणि मला इथं उभं राहण्याचे काय केलं, हे धैर्य दिलं। आणि मग त्या अनुषंगाने आम्ही एक 10 गुंठ्याची नर्सरी टाकून ती एकरात पूर्ण केली। कोणता व्यवसाय निवडला पाहिजे, आमचा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळे ना काय केलं पाहिजे या विवंचनेत। पण माझं 12वी शिक्षण झालेलं होतं, त्यावेळेस मला 20-25 वर्षापूर्वी 69% मार्क पडलेले होते। त्यावेळेस मला D.Ed करायची फार इच्छा होती, पण मला त्यात काही यश आलं नाही। पण असं वाटायचं काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, यात मी सातत्याने काय होते सातत्याने तयारी करत होते। पण मग त्यावेळेस मला आठवलं का आम्ही एक दिवस असं पंढरपूरला गेलो, तिथं एक नर्सरी बघितली। त्या नर्सरीत आम्ही बघायला गेलो, त्यावेळेस मला असं वाटलं का आपण नर्सरी टाकली तर चालेल का, पण आमचा भाग दुष्काळग्रस्त आहे। त्या दुष्काळग्रस्त भागात आमची नर्सरी सक्सेस होईल का नाही होईल ह्या अनुषंगाने मी यांना विचारलं तर ते म्हटले टाक। माझा भाऊ होता, भाऊ म्हटलं तुला काय करायचं तू टाक, आम्ही आहे तुला हे करायला साथ द्यायला। तर मग तिथून नंतर आल्यानंतर मग आम्ही काय केलं, प्रत्येक नर्सरीत हे दिलं, काय भेट दिली प्रत्येक। नंतर आम्ही ओम गायत्रीमध्ये पहिल्यांदा आलो होतो, तर त्यावेळेस काय माहिती नव्हती, पण असं वाटायचं ते करू शकतात, आपण का करू शकत नाही, आपण पण एक महिला आहे, आपण कशात कमी पडू शकतो, आपण जर सातत्य जर ठेवलं तर प्रत्येक हर गोष्टीला काय करू शकतो, मात करू शकतो। मग त्या अनुषंगाने मग मी ऑनलाईन क्लास लावले। ऑनलाईन क्लास लावल्यानंतर मग मी 10 गुंठ्याची नर्सरी एक एकरात पूर्ण केली। नर्सरी व्यवसाय हा 2021 पासून चालू केला आहे। तर 10 गुंठ्याची नर्सरी एक एकरामध्ये आत्ता आलेली आहे। हा दुष्काळग्रस्त तालुका असल्यामुळे ना 4 महिन्यात कोणते पिकं घ्यायचे, कोणते ठेवायचे, त्यावेळेस टरबूज पीक, टरबुजाचे रोपटे टाकले, पण त्यावेळेस पाणी नाही, पूर्ण लॉट फेकून द्यावं लागलं, जाहिरात नाही, बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागलं सामोरे जाऊन, पण धैर्य सोडलं नाही, सातत्याने प्रयत्न करत राहिले। टोमॅटो, कोबी, फ्लावर, वांग, मिरची, खरबूज, टरबूज या पिकांवर मी सर्व्हिस देतो सगळे। कोणताही व्यवसाय करत असताना कोणतीही महिला कोणताही व्यवसाय करू शकते, फक्त त्यासाठी धैर्य, चिकाटी आणि सातत्य ठेवायला पाहिजे। तर कोणत्याही क्षेत्रात महिला सक्षम होऊ शकते, आणि केलंही पाहिजे, महिलांनी मागे राहिलंही नाही पाहिजे।
सुरुवातीचा जो काळ होता नर्सरी टाकल्यानंतर लगेच कोरोना आला. कोरोना आल्यानंतर कामगार लोक बोलवायचे की नाही, त्यापासून सुरुवात होती. त्यावेळेस त्या कोरोना काळामध्ये मी, माझा मुलगा, माझी मुलगी शाळेला सुट्ट्या होत्या आणि एक महिला गावातली आणली. आम्ही एवढं मिळून काय करायचं, रोपं भरायचो, रोप पांगवायचो, रोपांना पाणी खत द्यायचो, सगळं करायचो आणि त्यातून सुरुवात केली. 1 वर्ष 1.5 वर्ष आम्ही सातत्याने असंच घरीच काम केलं पूर्ण. आणि त्यानंतर मग 1, 2, 3, 4 असं करता करता 8-9 महिला वाढवल्या. यशस्वी महिला तीच अडचणींवर मात करून उंच शिखरावर जाऊ शकते. नवदुर्गा म्हणून माझी निवड झाल्याबद्दल ओम गायत्री ग्रुपचे आभारी आहे.